नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजची जी टेस्ट झालेली आहे त्यामधलं सामान्य ज्ञान या विषयाचं विश्लेषण आपण आता 25 प्रश्नांचं अत्यावश्यक आपण विश्लेषण पाहणार आहोत। आजच्या टेस्टमधील 76वा प्रश्न 76 ते 100 मध्ये सामान्य ज्ञान आहे। तर 76वा प्रश्न जो आहे तो कलकत्ता येथे सन 1800 मध्ये फोर्ट विल्यम कॉलेजची कोणत्या उद्देशाने स्थापना केली होती। आता जी स्थापना केली फोर्ट विल्यम कॉलेजची ती पहिलाच पर्याय आहे बघा, नागरिक सेवेत भरती केलेल्यांना प्रशिक्षण देण्यासाठी फोर्ट विल्यम कॉलेज स्थापन केलेलं होतं। त्यानंतरचा 77वा प्रश्न आहे, सती प्रथा बंद करण्यासाठी खालीलपैकी कोणी प्रयत्न केले होते ज्यांना सती प्रथा बंद करण्यामध्ये अपयश आले। तर पहिला पर्याय अकबर आहे, दुसरा मराठा पेशवा आहे, तिसरा 1 व 2 आहे आणि चौथा यापैकी नाही। तर अकबर आणि मराठा पेशवा यांनी ही सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यांना ती पूर्णपणे बंद करता आली नाही, ते अपयशी ठरले। आता सती प्रथा बंद हा शब्द उच्चारल्यावर आपल्याला लॉर्ड विल्यम बेंटिक आठवतात। तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1829 साली सतीबंदीचा कायदा केलेला होता की ज्यामुळं तिथून पुढे म्हणजे कायदेशीररित्या सतीबंदी झाली। त्यासाठी प्रयत्न राजाराम मोहन राय यांनीही केले होते, मात्र त्या प्रयत्नाला यश आलं। यांनी जे प्रयत्न केले अकबर आणि मराठा पेशव्यांनी त्यांना अपयश आलेलं आहे। अपयश आले हा शब्द या प्रश्नामधला महत्त्वाचा आहे, बरेच जण यात चुकले पण असतील। तर मित्रांनो, 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मराठा पेशवा आणि अकबर 1 व 2। त्यानंतरचा प्रश्न बघा 78, टिंबटिंब या व्हायसरायने भारत आणि युरोपमध्ये सर्वप्रथम समुद्री टेलिग्राफ सेवा सुरू केली, म्हणजे तार यंत्रणा जी सुरू केली तर लॉर्ड लॉरेन्स यांनी सुरू केलेली आहे। आणि टेलिफोन ही जी सेवा त्यानंतरची टेलिग्राफ सेवा जी सुरू केली ती लॉर्ड डलहौसींनी सुरू केली। लॉर्ड डलहौसींनी संस्थान खालसा धोरण स्वीकारलं। त्यानंतर लॉर्ड मेयो जो पर्याय दिलेला आहे, लॉर्ड मेयोंच्या काळामध्ये 1872 साली पहिली जनगणना भारतातली झाली। आणि चौथा पर्याय जो दिलेला आहे तो लॉर्ड रिपन हे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचं जनक असं संबोधलं जातं। म्हणून 78चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न बघा 79, लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या कालखंडात खालीलपैकी कोणती घटना घडली। आता लॉर्ड नॉर्थब्रुक यांच्या कालखंडामध्ये बघा, पहिला पर्याय आहे सुएज कालवा सुरू झाला, दुसरा पर्याय कुका आंदोलन, तिसरा पर्याय बंगालमध्ये दुष्काळ पडला आणि चौथा वरील सर्व। हे सर्व घटना लॉर्ड नॉर्थब्रुकच्या काळामध्ये झालेल्या आहेत। आता लॉर्ड नॉर्थब्रुक यांनी तटस्थतेचं धोरण स्वीकारलं होतं, म्हणजे भारतीयांच्यावर अन्याय अत्याचारही करायचं नाही आणि आपला राज्यकारभारही सुरळीत चालायचा, म्हणजे कोणत्याही प्रकारे आपल्या सत्तेला धोका पोचू नये, आपल्याला धोका पोचू नये आणि हिंदू मुस्लिम यांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, अशा पद्धतीचं यांनी तटस्थतेचं धोरण स्वीकारलेलं होतं। म्हणून 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतरचा प्रश्न बघा 80वा, टिंबटिंब यावर्षी दिल्ली ही भारताची राजधानी लॉर्ड हार्डिंग्ज द्वितीय या व्हायसरायने बनवली। पर्याय क्रमांक 1 आहे 1911, दुसरा आहे 1912, तिसरा आहे 1947 आणि चौथा आहे 1916। मित्रांनो, 1911 साली पंचम जॉर्ज 5वा आपल्या भारतामध्ये आला। त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया ही कमान ही बांधली गेली आणि ते आल्यानंतर त्यांनी 2 घोषणा केल्या, बंगालची फाळणी रद्द केली आणि दुसरं म्हणजे आता बंगालची फाळणी रद्द केल्यामुळं आपल्या भारतात असणारा हिंदू धर्माचा समुदाय जो आहे तो आनंदी बनला आणि मुस्लिम धर्मियांना ती बंगालची फाळणी आवश्यक वाटत होती, ते दुःखी झाले। मग मुस्लिमांना खुश करण्यासाठी त्यांनी त्यावेळी असणारी कोलकात्यामध्ये असणारी राजधानी, कोलकात्याची राजधानी दिल्लीला नेली, कारण मोगल साम्राज्याची राजधानी दिल्ली होती आणि ब्रिटिशांनी ती नंतर कलकत्त्याला नेली होती। ती परत 1911 साली मुस्लिमांना खुश करण्यासाठी दिल्ली देशाची राजधानी बनवली। म्हणून
1911ला या दोन घोषणा पंचम जॉर्जने केल्या, मात्र त्याची अंमलबजावणी लॉर्ड हार्डिंग्ज द्वितीय यांनी 1912 साली केलेली आहे. म्हणून 80चं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघा, नेपाळ या देशाच्या सीमेला भारतातील किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर नेपाळ या देशाच्या सीमेला भारतातील जी राज्य आहेत ती 5 राज्य लागून आहेत. बघा, भारताचा असणारा हा नकाशा गृहीत धरू आणि यामध्ये हा नेपाळ आहे. इथं उत्तराखंड आहे, याच्यामधून असं उत्तराखंड. इथं उत्तर प्रदेश आहे, इथं बिहार आहे, इथं हा जो पट्टा आहे इथून पश्चिम बंगालचा भाग गेलाय आणि एवढ्या पट्ट्यामध्ये इथपर्यंत पश्चिम बंगाल आहे. म्हणजे पश्चिम बंगाल हा थोडासा त्याच्या लगत आहे आणि त्यानंतर सिक्कीम. म्हणजे हे जे 5 राज्य आहेत, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमची बॉर्डर, सीमा, सरहद्द नेपाळला लागून आहे. म्हणून 5 हे उत्तर बरोबर आहे. आता ती एकूण किती किलोमीटरची लाभलेली आहे? तर 1752 किलोमीटर लांबीची आहे. आता तो भूगोलच्या टॉपिकमध्ये बघून घ्या कसा आहे, मग कोणत्या देशाची सर्वाधिक सीमा लाभलेली आहे भारताला, भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे, सागर किनारा किती किलोमीटर लांबीचा आहे, कोणत्या देशांना किती किलोमीटर लांबीच्या भूसीमा लाभलेल्या आहेत, या सर्व गोष्टी आपल्या बॅचमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. आणि ते प्रश्न तुम्हाला हमखास येतात, ते व्यवस्थित मी समजावून सांगितलेलं आहे. ऑनलाईन बॅचला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 82. भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापलेला आहे. पहिला पर्याय पर्वत, दुसरा आहे मैदानी प्रदेश, तिसरा आहे प्राचीन पठार आणि चौथा आहे वाळवंट. तर प्राचीन पठार म्हणजेच सर्वात अगोदर निर्माण झालेला भारतातला जो भूभाग असेल तो भूभाग काय आहे? द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, प्राकृतिक विभाग. आणि देशाचं जे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळाच्या 38% क्षेत्रफळ एकट्या द्वीपकल्पीय प्रदेशाने व्यापलेलं आहे. म्हणून 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न बघा, 83. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोक आहे. या सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे. मग दुसरा पर्याय दिलाय कोहिमा, नागालँडची राजधानी आहे. इम्फाळ कोणाची आहे? मणिपूरची राजधानी आहे. आगरताळा कोणाची आहे? तर त्रिपुराची राजधानी आगरताळा आहे. सिक्कीमची राजधानी गंगटोक, नागालँडची कोहिमा, मणिपूरची इम्फाळ आणि त्रिपुराची आगरताळा ही राजधानी आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 84. आग्रा हे शहर टिंबटिंब या नदीवर आहे. आग्रा हे शहर यमुना नदीवरती आहे आणि गंगा नदीचा, यमुनाचा उगम यमुनोत्रीमधून होतो, गंगाचा गंगोत्रीमधून होतो. मात्र गंगा नदीचा गंगोत्रीमधून उगम झाल्यापासून ह्याच्यामध्ये म्हणजे देवप्रयागपर्यंत तिचं नाव जे आहे ते भागीरथी या नावानं ओळखलं जातं. आणि देवप्रयाग या ठिकाणी अलकनंदा नावाची नदी भागीरथीला मिळते आणि त्या दोन्हींचा संयुक्त प्रवाह हा गंगा नदी म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. म्हणून 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघा, 85. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य असणार यामध्ये बघा पर्यायामध्ये महाराष्ट्र दिलंय, गुजरात दिलंय, मध्य प्रदेश, राजस्थान. सर्वात जास्त क्षेत्रफळाचं राज्य राजस्थान आहे. हे 3,42,346 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र राजस्थान या राज्याचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं राज्य आहे मध्य प्रदेश, 3,08,000 चौरस किलोमीटर. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं जे आहे राज्य ते आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. म्हणून 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघा, 86. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे ती 42वी 1976 साली झाली. या घटनादुरुस्तीला मिनी घटना असंही संबोधलं जातं. आता याच घटनादुरुस्तीनं लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष पूर्वी होता तो 6 वर्ष केला आणि नंतर 44व्या घटनादुरुस्तीनं
जनता दल सरकारनं ते परत पूर्वीसारखं केलं, म्हणजे 6 वर्षाची लोकसभेचा कार्यकाल हा परत 5 वर्ष केलेला आहे. ठीक आहे, म्हणून 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये समाविष्ट केले जातात? तर मूलभूत हक्क हे 12 ते 35 या कलमामध्ये समाविष्ट आहेत. आता मूलभूत हक्कांचा शॉर्टकट ही मी दिलेला आहे, तो पाहून घ्या आपल्या बॅचमध्ये. 12व्या कलमामध्ये काय दिलंय तर राज्य संस्थांची व्याख्या, ज्यांच्या मूलभूत हक्कावर गदा आली तर कोणत्या संस्थांच्या विरुद्ध आपण दाद मागू शकतो त्या संस्थांची व्याख्या दिलेली आहे. 13ला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे, कारण मूलभूत हक्कांच्यावर गदा आणणारा कायदा जर संसदेनं केला तर तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायालयाला दिलेला आहे. आणि त्यानंतर 14 ते 35 मध्ये प्रत्यक्षात आपल्याला हक्क दिलेला आहे, मूलभूत हक्क दिलेले आहेत. म्हणजे मग समतेचा हक्क असेल, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असेल, शैक्षणिक सांस्कृतिक हक्क असेल, स्वातंत्र्याचा हक्क असेल, हे जे आहे, किंवा शोषणाविरुद्धचा हक्क असेल. त्यानंतर जे हक्क म्हणजे अगोदर दिलेले हक्क जर मिळाले नाहीत तर त्याच्या विरुद्ध दाद मागण्याचा कलम 32 मध्ये हक्क दिलेला आहे. तो शॉर्टकट हे मी दिलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्या. तो आपल्या बॅचमध्ये पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच आहे त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, म्हणजे 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 ते 35. त्यानंतर 88वा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्ष असतो? लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. आणि हे केंद्रामध्ये झालं. राज्यामध्ये विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. त्यानंतर इकडं केंद्रामध्ये राज्यसभेचा आणि राज्यामध्ये विधान परिषदेचा, ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये विधान परिषद, त्यांचा कार्यकाळ नसतो. ही राज्यसभा आणि विधान परिषद ही सभागृह स्थायी म्हणजेच कायमस्वरूपी आहेत. मात्र त्यामध्ये जे सदस्य निवडून जातात त्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष असतो. आणि प्रत्येक 2 वर्षानंतर 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढ्यांचीच निवडणूक होऊन परत तेवढे भरले जातात. म्हणजे लोकसभा एका वेळी त्यांची पूर्ण सभागृहाची मुदत संपते, सभागृह बरखास्त होऊ शकतं. मात्र राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही, कारण एका वेळी फक्त 1/3 सदस्यांची निवृत्ती होते प्रत्येक 2 वर्षानंतर. आणि परत तिथून पुढे ते 6 वर्ष राहतात. पुढचे जे आहेत त्यांची निवृत्ती होते परत तिथून पुढं. त्यामुळे हे सर्कल कंटिन्यू राहतं. ठीक आहे, म्हणून 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात द्विग्रही कायदेमंडळ नाही? पर्याय क्रमांक 1 दिले महाराष्ट्र, 2 उत्तर प्रदेश, 3 पश्चिम बंगाल, 4 कर्नाटक दिले. तर पश्चिम बंगालमध्ये द्विग्रही कायदेमंडळ नाही. द्विग्रही कायदेमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद असली पाहिजे, 2 सभागृह असली पाहिजेत. मग अशी 2 सभागृह असणारी राज्य आपल्या भारतात किती आहेत? सध्या 6 आहेत. कोणकोणती आहेत? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक ही 3 तर आहेतच. उरलेली बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांना विधान परिषद आहेत. म्हणजे ह्या 6 राज्य सोडून इतर राज्यांना विधान परिषद नाही. ते एकग्रही म्हणजे विधानसभा आणि राज्यपाल त्यांचं विधिमंडळ होतं. म्हणून 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न बघा, 90 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे? तर 62 वर्ष असतं. 6 वर 2, कारण 62 आणि 65 मध्ये घोळ होतो. 62 वर्ष निवृत्तीचं वय असतं. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय निवृत्तीचं 65 वर्ष असतं, 65. आता यामध्ये मूळ घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वय 60 वर्ष होतं. 1963 साली त्या वयामध्ये वाढ करून 62 वर्ष केलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात? मानवामध्ये ज्या गुणसूत्रांच्या जोड्या आहेत त्या 23 आहेत. तिथं आता असं झालंय पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 23 जोड्या आहेत. गुणसूत्रांची संख्या किती असं म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 46 येऊ शकतो. मात्र इथं गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात विचारलेला आहे. 23 जोड्या असतात. आणि त्यामध्ये एक जोडी ही लिंग गुणसूत्रांची जोडी असते, लैंगिक.
आणि उरलेल्या 22 जोड्या पूर्ण स्त्री आणि पुरुषांमध्ये समान असतात. एक जोडीच लिंग दर्शवणारी असते, एक्स आणि वाय हा जे आहे ती जोडी असते. लिंग गुणसूत्रांची जोडी 23वी असते आणि पहिल्या 22 ज्या असतात त्या अलैंगिक म्हणजे शरीराची ठेवण दर्शवणाऱ्या असतात. ठीक आहे, लैंगिक सोडून म्हणजे 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय, म्हणजे ज्याला 1 हॉर्स पॉवर म्हणतो. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा 93. इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास टिंबटिंब रंगाचा प्रकार मिळेल तर पांढऱ्या रंगाचा प्रकार मिळेल. इंद्रधनुष्यामध्ये काय किती रंग असतात बघा. ताना पिही निप्पाजा. हे जे 7 आहे, ता म्हणजे तांबडा म्हणजेच लाल, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पांढरा नव्हे पारवा, हे महत्वाचं आहे, आणि जा म्हणजे जांभळा. ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण झालं की तो शेवटी पांढरा होतो. म्हणून 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघा युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते. पर्याय क्रमांक 3 46% असते. लक्षात ठेवायला पण बरं आहे हो, माणसामध्ये गुणसूत्र किती आहेत 46, तेवढंच युरियामध्ये नत्राचं प्रमाण असतं 46%. असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा 95. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. भुईमुग, गाजर, बटाटा, टोमॅटो. तर भुईमुग, गाजर आणि बटाटा हे जमिनीत लागतात, जमिनीत खालच्या बाजूला लागतात, आणि टोमॅटो रोपट्यावरती लागतात. एवढं जरी कळालं तर बाद झालं. ठीक आहे, मग खोड आणि फळ असा आपण भेदभाव न करता एवढं कळालं तरी याचं उत्तर येतं. खोड म्हणजे जी आहे ती जमिनीत गेलेली खोड आहेत बाबा. गाजर खोड आहे, बटाटा खोड आहे असं म्हटलं तरी चालतं, काय हरकत नाही. आणि टोमॅटो मात्र फळ आहे असं म्हणू शकतो, तेही चालतं, काय हरकत नाही. पण काहीच कळलं नाही तर राहू द्या, झाडावर लागते, झाडाच्या बुडात लागते, जमिनीत लागते, एवढं कळालं तर बाद झालं. आपल्याला उत्तर बरोबर येण्याशी मतलब आहे. दक्षिणा आपल्याला एका गुणाची पाहिजे. 95चं उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतरचा 96वा प्रश्न आहे खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा. 1 किवी, 2 शामरूप, 3 पेंग्विन, 4 ससाना. शामरूप, पेंग्विन आणि ससाना हे पक्षी आहेत आणि किवी हे फळ आहे, जे पेशी कमी झाल्यानंतर आता त्याचं जास्त खप वाढलेलं आहे. पेशी कमी होण्याचं प्रमाण, डेंग्यू होण्याचं प्रमाण आता डासांच्यामुळं वाढायला लागलेलं आहे. आणि मग पेशी वाढवण्यासाठी किवी हे फळ महत्त्वाचं खायला सांगतात डॉक्टर. मग किवी असेल, पपई असेल, या गोष्टींचा वापर करायला खाण्यामध्ये सांगतात. म्हणून 96चं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते म्हणजेच ॲसिड असते. तर फॉर्मिक ॲसिड असते. लाल मुंग्यांना ग्रीक भाषेमध्ये फॉर्मा म्हणतात आणि त्यांनी जे ॲसिड सोडतात, चावल्यानंतर जे शरीरात ॲसिड जातं ते आपल्याला खाजवल्यासारखं होतं चावल्यानंतर, ते फॉर्मिक ॲसिड म्हणजे फॉर्मा या नावावरून फॉर्मिक ॲसिड झालं. ते फॉर्मिक ॲसिड लाल मुंग्यांच्या दंशामध्ये असतं. दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, चिंचेमध्ये सायट्रिक ॲसिड असतं. ठीक आहे, म्हणून 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न 98. फुफ्फुसातील ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते. तर हृदयाच्या डाव्या अलिंदामध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पहिल्यांदा येते. म्हणून पर्याय क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघा 99. देवीची लस कोणी शोधली. तर देवीची लस शोधणारे संशोधक आहेत एडवर्ड जेन्नर यांनी शोधलेली आहे. मग रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाचं संक्रमणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, त्याबाबत त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे. जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. म्हणून 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न बघा भारत हा जगातील टिंबटिंब महाजैवविविधता देशापैकी एक आहे. यामध्ये थोडीशी चूक झालेली आहे टायपिंगमध्ये, की पर्याय क्रमांक
1 2 3 4 मध्ये 17 हा आकडा नाही टाईप झालेला, 11 झालेला आहे. 17च्या ऐवजी 11 झाले. तर यात 17 महाजैवविविधता देशापैकी एक आहे. 17 हे लिहून घ्या. पर्याय क्रमांक 2 ला टिक मारा, 11 खोडून टाका आणि तिथं 17. म्हणजे भारत हा जगामध्ये 17 महाविविधता देश आहेत, 17 पैकी एक आहे. मग ते 17 कोणते? भारत एक आहेच. राहिलेले 16 कोणते? ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, कोलंबिया, कांगो, इक्वेडोर, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मेक्सिको, पापुआ न्यू गिनी, पेरू, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि व्हेनेझुएला. म्हणजे भारतासहित हे सगळे 17 देश आहेत की ज्यांना महाजैवविविधतेचे देश संबोधलं जातं. तर मित्रांनो, सामान्य ज्ञान या विषयाचं आजच्या प्रश्नपत्रिकेतील अत्यावश्यक प्रश्नांचं विश्लेषण आपण 4ही पर्यायावरती बघितलेलं आहे. असेच टेस्ट सिरीज आपली चालूच आहे. तरीही ही टेस्ट सिरीज पुरेशी नाही तुम्हाला, कारण फक्त टेस्ट घेणं आणि चुकणं किंवा बरोबर येणं म्हणजे सिलेक्शन नाही. तर ज्या चुका होतात, काय विसरतं, 1-2 मार्क कमी पडतात आणि की ज्यामुळं आपण स्पर्धेतून बाहेर पडतो, त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. सगळ्या विषयांचं चांगलं मार्गदर्शन ऑनलाईन बॅचमध्ये आपण केलेलं आहे. MTS या ऑनलाईन ॲपवरती जावा तुम्ही, त्या ॲप डाउनलोड करून घ्या आणि अजूनही बॅचला जॉईन झाला नसाल पोलीस भरतीच्या तर जॉईन व्हा मित्रांनो. नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल याची खात्री देतो. थांबूया. धन्यवाद.